नमस्कार मित्र हो, आजची कविता ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी निघालेल्या दोन मैत्रिणीवर आधारित आहे. दोन मैत्रिणींमध्ये झालेलं मजेशीर संभाषण ह्या कवितेच्या माध्यमातून सादर केले आहे. ह्या कवितेचा उद्देश केवळ आणि केवळ मनोरंजन हाच आहे, दुसरा कुठलाही ह्या कवितेमागे माझा उद्देश नाहीये. तर चला सुरू करूया आजची कविता. दारावर कुणीतरी आलं आणि जोरात आवाज दिला, आहे का पारूबाई घरात, येता का सोयाबीन निंदायला. दारावर कुणीतरी आला आणि जोरात आवाज दिला, आहे का पारूबाई घरात, येता का सोयाबीन निंदायला. तेव्हा आतून आवाज आला, नाही व माय, आज काय जमणार नाही. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भराय चालले आणि एकच फॉर्म भरून सरकारची मी लाडकी बहीण व्हाले. ए सोन्या जा की लवकर, अरे तोंड काय बघायला, बोलून आणखी सरूबाईला, आधीच उशीर झाला निघायला. म्हणावं बाई लवकर ये, घरातली कामं राहू दे. आणि ए हे पण सांग तिला, सगळे कागद सोबत घे, राशन कार्ड झेरॉक्स कॉपी घ्यायची तिला आठवण दे. आणि ए हे पण सांग तिला, सगळे कागद सोबत घे, राशन कार्ड आणि झेरॉक्सची कॉपी घ्यायची तिला आठवण दे. आणि म्हणावं असेल तर बारका मिरका सोबतीला फोटो घे. काय माय सरूबाई, हिला कालच चांगलं होतं बरं, उद्या फॉर्म भरायला जायचंय. लई इसर भोळी आहे, हिच्या काय ध्यानात राहायचंय. काय माय सरूबाईला कालच चांगलं होतं बरं, उद्या फॉर्म भरायला जायचंय. लई इसर भोळी आहे, हिच्या काय ध्यानात राहायचंय. 2 दिवसापूर्वी पण हिच्यामुळेच नंबर गेला. पाय दुखच तो लाईनीत उभे राहिले आणि सरूबाई आहे का नाही म्हणून मागे वळून पाहिले. पाहते तर काय, बाई झाडाखाली जाऊन बसली. लाईन सोडून गेले तिकडं आणि विचारलं काय झालं. लाईन सोडून गेले तिकडे आणि विचारलं काय झालं, तर म्हणते काय नाही ग माय, लय डोसकं दुखायलंय आणि सकाळपासून उभी आहे आणि मरणाचं गरमायले. काय माय सरूबाई, तुलाच हे साजायले आणि लहान लहान लेकर घेऊन बाया उभी आहेत आणि तुलाच कसं गरमायले. काय माय सरूबाई, तुलाच हे साजायलंय, लहान लहान लेकर घेऊन बाया उभे आहेत आणि तुलाच कसं गरमायले. नको ग माय, आज मावा लागच नाही, वाटल्यास उद्या परत येऊ, पण आज पायात तगच नाही. हे देवा आज तरी आमचा नंबर लागावा, हे देवा आज तरी आमचा नंबर लागावं, आम्ही पण फॉर्म भरला म्हणून आनंदाने सगळ्यांना सांगावं. आणि सरकारनं आमच्यासाठी नादर योजना आणली, आणि सरकारनं आमच्यासाठी नादर योजना आणली आणि आम्हा बाया पोरींना लाडकी बहीण मानली. आम्हा बाया पोरींना लाडकी बहीण मानली. आम्हा बाया पोरींना लाडकी बहीण मानली. मित्र, कविता आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.